नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं रश्मीज ब्लॉगमध्ये। आज आपण बघणार आहे प्रिन्स कट ब्लाउज। प्रिन्स कट ब्लाउज आपण कटिंग अँड स्टिचिंग दोन्ही पाहणार आहे। चला तर आपण कटाई करून घेऊया। ज्या माझ्या नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूप साऱ्या अशा टिप्स आपण सांगितलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये। चला तर पेपरवर आपण कटाई करून घेऊया। बंद बाजूची साइड मी माझ्याकडून घेतलेली आहे पेपरची। मला पूर्ण लांबी 14 पाहिजे। आपण 1 इंच एक्स्ट्रा घेऊ, त्याच्यामध्ये अर्धा इंच शोल्डर मध्ये जाईल आणि अर्धा इंच खालून शिलाई मध्ये जाईल, त्याच्यामुळे 15 इंच आपण सर्व वाकून घेऊ। तुम्ही बघू शकता आपलं 15 इंच वाकून घेऊ। पेपरवर मी याच्यासाठी सांगितलं मैत्रिणींनो, कारण ज्या माझ्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांना सोपं पडतं आणि थोडीशी जर चूक वगैरे झाली तर आपण परत कटाई करू शकतो। तुम्ही बघू शकता मी आता ही सरळ लाईन आखून घेतलेली आहे आणि अर्धा इंच जे आपली बंद बाजू आहे त्याच्याकडून आपण पूर्ण लाईन आखून घेऊया। तुम्ही बघू शकता मी ही अर्धा इंच आखून घेतलेली आहे आणि अर्धा इंचाच्या समोरच आपल्याला सर्व माप घ्यायचे आहे, कारण आपली काज बटन पट्टी असते त्याच्यामुळे फिटिंग चांगली बसते आपण अर्धा इंच सोडलं म्हणून। आणि 15 इंचाच्या खाली आपण अर्धा किंवा पाऊण इंच परत जास्त घेऊन घेऊया, कारण तो टक्स दिल्यानंतर थोडासा गॅप पडतो म्हणून अर्धा इंच जास्त घेतला आपण। 15च्या खाली सरळ लाईन आखून घेतली आणि आपल्याला 10.5 रुंदी पाहिजे होती, आपण 10.5 आखून घेतलं आणि सरळ लाईन ओढून घेतली। अर्धा इंचाच्या समोरच आपल्याला 10.5 घ्यायचं आहे, जे बंद साईडने आपण सोडलं ते। आता गळा घेत आहे आपण। गळा घेतला मी 2.5चा। मी परत एक वेळ सांगत आहे मैत्रिणींनो, आपण जे अर्धा इंच सोडलेलं आहे त्याच्या समोरच सर्व माप घ्यायचे आहेत आपल्याला। तुम्ही बघू शकता मैत्रिणींनो, मला तयार 6चा गळा पाहिजे तर मी 6.5 घेतलेला आहे, अर्धा इंच वरून जाते म्हणून। आपण गोल गळा आखून घेऊया आता। हे 36 साइजचं ब्लाउज आहे मैत्रिणींनो। 6चा गळा व्यवस्थित होते अशा ब्लाउजला। 2.5 इंच शोल्डर घेतलेला आहे मी आणि 6 इंच लांबी घेतलेली आहे। हे आता आखून घेऊया आणि याला राऊंड शेप देऊया। बघू शकता ही समोरची साइड आहे म्हणून मी 1 इंच घेतलेला आहे कॉर्नरला। मागची जर साइड असली तर मी 1.5 इंच घेते, फिटिंग व्यवस्थित बसते याची। आता टक्स पॉइंट देऊया आपण। आता ही 3.5 पाहिजे मला आणि लांबी 10 पाहिजे टक्स पॉइंटची। सरळ लाईन जोडून घेऊ आपण। आता याच्या समोर आपल्याला 2 इंच घ्यायचं आहे आणि त्याच्या समोर आपण जे 10.5 लांबी घेतलेली आहे त्याच्या समोर 2 इंच घेऊ, कारण ही जी आपण 2 इंच घेतलेली आहे ती कटाईत जाणार आहे, त्याच्यामुळे ते माप व्यवस्थित येणार आहे। तुम्ही बघू शकता समोर आपण 2 इंचावर जी लांबी घेतलेली आहे त्याच्याच वर 1.5 इंच घेऊया आणि याला असा थोडासा गोल आकार देऊन जोडून घेऊया आपण जे 10 इंच घेतलेलं होतं तिथपर्यंत। आणि त्याच्याच बाजूला मी अर्धा इंच घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता अर्धा इंच वरून घेतला आणि खाली त्याच्यात मिक्स करून दिलेला आहे। आता याला आपण आकार देऊन देऊ। असा थोडासा गोल आकार दिलेला आहे आपण। आता याची कटाई करून घेऊया। आपण जे खाली घेतलेलं होतं माप अर्धा इंच शेवटी, त्याला असं थोडंसं कॉर्नरला घेऊन कापून घेऊया। तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने ते कापलेलं आहे, तशाच पद्धतीने आपल्याला कापायचं आहे। मधात जास्त सोडायचा आहे आणि कॉर्नरनी कमी कमी घ्यायचा आहे तो। अशा पद्धतीने आपण कापून घेऊ। इथं जर आपण आधीच कापलं तर नंतर गॅप पडतो, त्याच्यामुळे मी थोडंसं कापून घेतलं आणि नंतर परत आखून घेतलं। तुम्ही बघू शकता आपला गॅप थोडासा पडलेला होता त्याच्यामध्ये। आता थोडंसं वर घेऊन हे माप व्यवस्थित येते। हा जो आहे आपण त्याच्यासाठी आपण 2 इंच जास्त घेतलेला होता। बघू शकता जो काठ येते तो आपल्याला असा या पद्धतीने टाकून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे फिटिंग व्यवस्थित बसते।
ही मागची साईड मी कापून घेत आहे आता. ब्लाऊजची मागची साईड आपण अस्तरवर कापून घेऊया. गोलगळाच आखायचा आहे मला, त्याच्यामुळे मी वर 2.5 आणि खाली असं 3 इंच घेतलेलं आहे. त्याच्यामुळे गळा व्यवस्थित बसतो आणि शोल्डर 2.5 घेतलेला आहे आणि मागच्या साईडने 1.5 इंच कॉर्नर दिलेला आहे तो. तुम्ही बघू शकता आपलं हे मागची साईड तयार झालेली आहे. आता आपण बाह्या बघू. बाह्या पण मी जसं मागची साईड सांगितलेली आहे तशाच पद्धतीने कापायच्या आहेत. खूप छान फिटिंग बसते अशा बाहीची. आणि जे आपण फ्रंट साईडचे कापून घेतलेले आहेत ते ब्लाऊजवर टाकून अशा पद्धतीने कापून घेऊया. मी डबल कपडा घेऊन हे कापून घेतलेलं आहे, म्हणजे याचे 2 पार्ट तयार होतील आपले. हा झालेला आहे आपला समोरचा पार्ट. आणि आपण पेपरवर कट केला म्हणून आपल्याला या पार्टला 1/2 इंच जास्त घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता समोर. अशा पद्धतीने आखून घेऊ सर्व. हे जे मी सांगत आहे 1/2 इंच एक जास्ती घ्यायचं आहे, त्याच्यामुळे आपली फिटिंग व्यवस्थित बसते. बघू शकता मी असं 1/2 इंच जास्त घेतलेलं आहे, कारण ते शिलाईमध्ये जाणार आहे. तर आपण बाही कट करून घेऊया. बाहीला मला थोडासा जॉईंट द्यायचा आहे म्हणून मी नंतर कापून घेत आहे. आता हे सर्व पार्ट कापून घेतले मी. जे आपलं मेन साडीमधलं ब्लाऊज होतं त्याच्यावर सर्व टाकून कापून घेतलेले आहेत. आता मी ही बाही तयार करत आहे जॉईंट लावून. तुम्ही बघू शकता हा जॉईंट लावून तयार झालेला आहे, कारण प्रत्येक बाहीला जॉईंट लागतेच थोडासा. आता आपण वरच्या साईडनं 2.5 इंच घेतलेला आहे आणि खालून फिश कट देत आहे अशा प्रकारे वरच्या साईडनं 2.5 इंच सोडून. आणि जे साडीतलं ब्लाऊज होतं त्याच्यावर आपण टाकून हे शिवून घेऊया सर्व. आणि याला एक प्रेस शिलाई मारून सर्व बाजूले जोडून घेऊ वरून. प्रेस शिलाई मारलेली आहे. आता वरून जोडून घेऊ सर्व आणि बाकीचा जो जास्तीचा कापड आहे तो कापून घेऊया. याच पद्धतीने आपण आता दुसरा पार्ट पण जोडून घेऊ. तुम्ही बघू शकता आता हा दुसरा पार्ट झालेला आहे तयार. आणि जे समोरचा पार्ट आहे ते सर्व जोडून आपण जो जास्तीचा कापड आहे तो कापून घेतला. हे आपले 2 पार्ट झालेले आहेत तयार. आता हा मी मधातून कापलेला नाही आहे सध्या, पहिले जोडून घेत आहे नंतर मधातून कापून घेते. मधातून कापून घेतल्यानंतर मधात शिलाई मारून घेते दोन्ही साईडनी. आपले आता हे 2 पार्ट पण तयार झालेले आहेत. आता राहिला मागची साईड. मागच्या साईडचे पण आता जोडून घेऊ. मागच्या साईडने मी तुरपाई पट्टी घेते, त्याच्यामुळे पूर्ण पॅक नाही केलेला आहे. आता याला मागच्या साईडने टक्स देऊन देऊया. मी अशा पद्धतीने घेते. शोल्डर पूर्ण वरून जोडून घेते आणि सरळ करून बघू शकता. आणि 4 इंचावर मार्क करून शिलाई मारून घेते. अशा पद्धतीने आपले टक्स दोन्ही तयार झालेले आहेत. मागच्या साईडची आपल्याला आता तुरपाई पट्टी राहिलेली आहे, ते नंतर लावू. आता हा समोरचा जो पार्ट आहे तो जोडून घेऊया आता आपण. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने 1/2 इंच शिलाई घेऊन मी हा जोडून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता कसा छान असा फुगीर भाग आलेला आहे याला, म्हणजे आपली फिटिंग छान बसते समोरून. ही आता काजबटन पट्टी तयार करून घेत आहे आपण. ही पट्टी मी 2 इंचाची घेतली आहे. ज्याकडून आपण हुक लावतो त्याकडून आपण 2 इंच घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडने 2.5 इंचाची घेते. अशा पद्धतीने आपण याच्यावर शिलाई मारून घेऊ. ही आपली हुक पट्टी तयार झालेली आहे. दुसऱ्या साईडची बघू शकता तुम्ही.
2 घेते मी, एक आपला जो साडीतला कापड राहतो तो आणि एक अस्तरचा. त्याच्यामुळे जाड येते आणि व्यवस्थित बसते ती फिटिंग. याला पण प्रेस शिलाई मारून घेतली मी, त्याच्यामुळे ब्लाऊजला फिनिशिंग येते. हा कपडा थोडासा सरकणारा आहे, त्याच्यामुळे असा सटकत आहे तो हातातून. अशा पद्धतीने मी आता ही काज बटन पट्टी तयार करून घेतलेली आहे. आता आपले समोरच्या साईडने आपण तुरपाईची पट्टी तयार करून घेऊ आणि त्याला जॉईन लावून घेऊ. अशा पद्धतीने मी बाजूने जी वरून येणार आहे आपण लावल्यानंतर, अशा पद्धतीने मी हे लावून घेते. आणि मधात मी थोडी चुन्नट पाडून दिलेली आहे, त्याच्यामुळे ब्लाऊजची खालची जी साईड आहे त्याची फिटिंग छान अशी व्यवस्थित बसते. तुम्ही बघू शकता मी सर्व बाजूला अशी ब्लाऊज मोजून घेत आहे बाजूच्या साईडने, ज्याकडून आपल्याला फिटिंग करायची आहे त्याकडून सर्व साईडची, जेणेकरून थोडंसं जर आपल्याला मोठं वाटलं तर आपण लगेच कापू शकतो. बघू शकता आपण आता शोल्डर पण पॅक करून घेतलेला आहे आणि जी मागची साईड आपली तुरपाईची राहिली होती तिची पट्टी पण तयार करून घेतली आणि त्याला जोडून घेतली प्रेस शिलाई मारून. अशा पद्धतीने आपली ही जोडून झालेली आहे. आता आपण पाइपिंग करून घेत आहे ब्लाऊजला. पाइपिंगची पट्टी तयार करून घेतली ही. तुम्ही बघू शकता अशी मी तिरप्यामध्ये कापून घेतलेली होती आणि त्याला मधातून जॉईन करून शिवून घेतलेला आहे. आणि ही सरळ सारख्या पद्धतीने कापून घेतली. ही अशा पद्धतीने वरच्या साईडने जोडून घ्यायची सरळ बाजूले वरून. थोडासा प्रकाश कमी पडला होता मैत्रिणींनो, त्याच्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणे दाखवू नाही शकली, पण पाइपिंगचा मी पुन्हा एक वेळ व्हिडिओ नक्की करून दाखवेन तुम्हाला. तुम्ही बघू शकता आता अशी फोल्ड मारून जो आतला कपडा आहे तो सर्व आतमध्ये दबून जातो, बाहेर काहीच दिसत नाही. बघू शकता तुम्ही. आता आपण बाही जोडून घेऊ. मी अर्ध्यातूनच घेत असते, पूर्ण आधी लावून घेते आणि नंतर अर्ध्यातून जॉईन करून घेते, अर्धी साईड नंतर जॉईन करते. अशा पद्धतीने आपण पूर्ण जोडून घेऊया. तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये ब्लाऊज, डिझायनर ड्रेस हे तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो. परत एक शिलाई मारून घेतलेली आहे मी बाहीवर. फिट राहते आणि शिलाई उसवत पण नाही 2 मारल्यामुळे. बघू शकता आपली ही बाही तयार झालेली आहे आणि सरळकडून आपण फिटिंग करून घेऊ. आता सरळ बाजूलेच करून घेऊ आधी फिटिंग, नंतर तो आपण उलटा करून आतमध्ये घेऊ, त्याच्यामुळे बाहेरचे जे आपण फिटिंगच्या साईडनं धागे दिसणार नाहीत, त्याचे दिसायला छान दिसते. आणि आपण उलट्याकडून आता सर्व फिटिंग आपल्याला जशी फिटिंग पाहिजे तशी फिटिंग करून घेतली. बघू शकता आपलं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. तुम्हाला जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा. चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद.